मुंबई बॉम्बस्फोटातला आरोपी सलीम कुत्तासोबत ठाकरे गटाच्या सुधाकर बडगुजरांची पार्टी। नितेश राणेंचा विधानसभेत गंभीर आरोप। एसआयटीद्वारे चौकशी होणार, गृहमंत्र्यांची घोषणा। सार्वजनिक जीवनात सलीम कुत्ताशी भेट झाली असेलही मात्र कोणतेही संबंध नाहीत, सुधाकर बडगुजरांचं स्पष्टीकरण। व्हिडिओ मॉर्फिंग केल्याचा दावा। सलीम कुत्ता आणि बडगुजर यांच्या व्हिडिओमधल्या सर्वांची चौकशी होणार। नाशिक पोलिसांचा तातडीने तपास सुरू। पत्रकार परिषद संपल्यावर लगेचच पोलीस शिवसेना कार्यालयाबाहेर। शिवसेना आमदार अपात्रता सुनावणी करता 10 जानेवारीपर्यंत मुदतवाढ, सुप्रीम कोर्टाचा निर्णय। बीड जाळपोळ गटाचा मास्टरमाइंड शोधा, आमदार संदीप क्षीरसागर यांची मागणी। जाती धर्म न पाहता कारवाई करणार, गृहमंत्र्यांचं उत्तर। तर बीडच्या एसपींकडून हलगर्जीपणा, जयंत पाटील यांचा आरोप। ड्रग्ज माफिया ललित पाटील व्याधीने त्रस्त। ललित पाटील 6 महिने 4 दिवस रुग्णालयात उपचार घेत होता। विधानसभेत देवेंद्र फडणवीस यांचं लेखी उत्तर। आरे कॉलनीत राम मंदिर सांस्कृतिक केंद्राच्या जागेवर कब्रस्तान करण्याचा घाट, योगेश सागर यांचा विधानसभेत आरोप। लँड जिहाद असल्याची टीका करत नितेश राणेंची सखोल चौकशीची मागणी। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचा आजचा दिल्ली दौरा रद्द, सोमवारी किंवा मंगळवारी अमित शहांची भेट घेणार, अजित पवारांची माहिती। अधिवेशन संपण्याआधी शेतकऱ्यांकरता विशेष पॅकेज जाहीर करणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा। निधी वाटपात दुजाभाव होत असल्याची तक्रार घेऊन काँग्रेस कोर्टात धाव घेण्याच्या तयारीत, उपमुख्यमंत्र्यांचीही शिष्टमंडळ भेट घेणार, अजित पवारांनी फेटाळले आरोप। आरक्षणाबाबत काय कारवाई केली ते 17 डिसेंबरपर्यंत सांगा, जरांगेंचा सरकारला पुन्हा इशारा। आंदोलनाची दिशा निश्चित केली तर तुमचा आमचा विषय संपला, जरांगेंचं अल्टिमेटम। लोकप्रतिनिधींना गावबंदी करणं गुन्हा नाही, त्याला 1 महिना शिक्षा। गुन्हा आहे, त्याला 1 महिना शिक्षा। भुजबळांची जरांगेंवर टीका, तर कुऱ्हाडी कोयत्याची भाषा ही गुन्हा नाही का, जरांगेंचा सवाल। मराठा आरक्षण प्रश्नी संभाजीराजेंनी 18 डिसेंबरला बोलावली सर्वपक्षीय खासदारांची बैठक, संसदेमध्ये एकमताने आवाज उठवण्याचं आवाहन। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।